नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कदम. मित्रांनो, सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट मी कळवू इच्छितो. आज तारीख आहे 6 सप्टेंबर. ओके, परंतु हा जो व्हिडिओ आहे तो एक दिवस आधी मी रेकॉर्ड केलेला आहे. म्हणजेच हा 5 सप्टेंबरला रेकॉर्डिंग केलेला आहे. कारण माझा व्हिडिओ एडिटर काल सुट्टीवरती गेलेला आहे मार्केट बंद झाल्याच्या नंतर. त्यामुळे तो सुट्टीवरती जाणार असल्यामुळे मी एक दिवस आधी हा व्हिडिओ तुमच्यासाठी तो रेकॉर्ड करून घेतलेला आहे. ओके, तर या आठवड्यात गणेशोत्सव चालू होतोय, तर त्या गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आता आपण आठवड्याच्या दिशेला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी अजून एक गोष्ट लक्षात घ्या. या आठवड्यात जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर मार्केट पूर्णपणे सुस्त मध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ओके, मार्केटमध्ये म्हणावी अशी किंवा आपल्याला हवी अशी मार्केटनं मुवमेंट दिलेली. ओके, पुढच्याही आठवड्यात शक्यतो मार्केट असं सुस्त राहण्याची शक्यता जास्त दिसत आहे. ओके, तर पुढच्या आठवड्यात निफ्टीसाठी लेवल काय असतील आणि बँक निफ्टीसाठी लेवल काय असतील ते आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेऊयात. चला. आता या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट आहे. आपण सर्वप्रथम निफ्टीच्या टेक्निकली लेवल पाहणार आहोत. या आठवड्यात गणेशोत्सव आहे. ओके, चांगला सण आहे. गणपती बाप्पा घरी येत आहेत. लॉसची सिरीज नको आहे. ओके, थोडी ट्रेडिंग कमी केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण घरी आनंदाचं वातावरण असताना कोणत्याही प्रकारचं लॉसचं स्क्रीन तुमच्या समोर नाही पाहिजे. ओके, 2 पैसे कमी भेटले तरी चालतील. ओके, परंतु लॉस नको आहे, कारण ते वातावरण थोडंसं बिघडवून टाकलं. तर या आठवड्यात थोडं सांभाळून कमी ट्रेडिंग केली तरी चालेल, कारण मार्केट ऑलरेडी सुस्त आहे. सुस्त असल्यामुळे तुम्हाला ट्रेड भेटत नाहीत, मार्केटमध्ये मुवमेंट भेटत नाही. ओके, तर पुढील आठवड्यात सुद्धा मार्केट असं थोडंसं सुस्त राहण्याचे संकेत देत आहे. त्याच्यामुळे जास्त ट्रेड करण्याचा प्रयत्न करू नका आणि व्यवस्थितरित्या ट्रेड करा. छोट्या टार्गेटसाठी काम करा. ओके, तर आता हे काम करत असताना आपल्याला निफ्टीच्या लेवलवरती पण लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं आहे. तर आता निफ्टीच्या लेवल काय आहेत ते आपण समजून घेऊया. आज गुरुवार आहे. आज निफ्टी एक्सपायर झालेला आहे. ओके, म्हणजे निफ्टीची विकली एक्सपायरी झालेली आहे. तर निफ्टीची विकली एक्सपायरी झाल्याच्या नंतर आपल्या समोर निफ्टीनं जी क्लोजिंग दिलेली आहे ती प्रामुख्याने या ठिकाणी पहा 25,145 ला दिलेली आहे. या लेवलला दिलेले क्लोज. ओके, क्लोजिंग दिल्याच्या नंतर जर या ठिकाणी अजून एक गोष्ट पाहिली, ही ट्रेड लाईन आहे. या ट्रेड लाईनला निफ्टीनं ब्रेक केलेला आहे ऑलरेडी. ओके, काय केलेलं आहे? ब्रेक केलेला आहे. म्हणजे निफ्टीनं ब्रेक केल्याच्या नंतर निफ्टी खाली येणं गरजेचं आहे. परंतु जर खालच्या साईडला, ओके, आपण रेजिस्टन्सचा नंतर विचार करू, पहिल्यांदा खालच्या साईडचा विचार करू. खालच्या साईडला सपोर्टचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी हा जो सपोर्ट आहे 25,000चा तो खूप महत्वाचा आहे. कारण या ट्रेड लाईननं जरी ट्रेंड बदली केलेला असला तरी हा सपोर्ट ब्रेक होणं गरजेचं आहे. ज्या वेळेला हा सपोर्ट ब्रेक होईल 25,000चा, ओके, त्याच्यानंतर निफ्टीमध्ये ॲग्रेसिव्ह सेलिंग येऊ शकते. ओके, कारण ही गोष्ट टाळू शकत नाही. तर जर थोडं सेलिंग प्रेशर वाढले निफ्टीमध्ये तर त्याच्यानंतर पुढील जो सपोर्ट असणार आहे आपल्याला तो 24,802चा या ठिकाणी असणार. ओके, हा 24,802चा सपोर्ट जर निफ्टीनं ब्रेक केला, ओके, तर त्याच्या खाली आपल्याला 24,600चा सपोर्ट भेटणार आहे. ओके, हे प्रामुख्यानं निफ्टीसाठी सपोर्ट असणार आहे. सर्वात महत्वाचा सपोर्ट लक्षात ठेवा 25,000चा. 25,000चा सपोर्ट जर निफ्टी तोडतोय तर थोडंसं अग्रेसिव्ह सेलिंग निफ्टीमध्ये पाहायला मिळणार. ओके, ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात ठेवायची. आता वरच्या बाजूला, ओके, जर निफ्टीनं या ठिकाणी 25,000ला जर सपोर्ट घेतला, ओके, मी काय बोलतोय व्यवस्थित लक्षात ठेवा. 25,000ला जर निफ्टीनं सपोर्ट घेतला आणि निफ्टी जर वरती फिरला तर निफ्टीसाठी पहिला रेजिस्टन्स असणार आहे तो असणार आहे 25,350चा या ठिकाणी. ओके, 25,350चा पहिला रेजिस्टन्स असेल. 25,350चा जर रेजिस्टन्स निघून येतोय निफ्टीकडून तर लक्षात ठेवा पुढील जो रेजिस्टन्स असणार आहे
तो 25,500चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ओके, आणि 25,500चा पण रेजिस्टन्स निघतोय, तर अजून 200 पॉईंटचा पुढे रेजिस्टन्स 25,700चा आहे. ओके, 25,700चा रेजिस्टन्स खूप महत्वाचा आहे. हा जर रेजिस्टन्स निघाला तर शॉर्ट निफ्टी परत अजून 300 पॉईंटचं जवळजवळ रॅली देण्याचा प्रयत्न करेल. तर ती रॅली जाणार आहे 26,000कडे. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे या ठिकाणी. ओके, 26,000कडे येऊ शकते. परंतु ऍज पर जर पाहिलं मार्केटमध्ये विकली आपण, तर मार्केट स्वस्त असल्यामुळे 25,700चा रेजिस्टन्स तुटणं एवढं सोपं गोष्ट नाही या आठवड्यात अशी दिसून येते. ओके, आपण आता निफ्टीच्या लेवल पाहिलेले आहेत. तर निफ्टीच्या ऑप्शन चेनच्या माध्यमातून काय लेवल मिळत आहेत ते एकदा पाहूयात. चला, आता माझ्यासमोर निफ्टीचे ऑप्शन चेन आहे. ओके, निफ्टीच्या ऑप्शन चेन मध्ये या ठिकाणी आपल्याला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट खालच्या साईडला कुठे जास्त दिसतोय तो पाहणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला काय भेटतील, रेजिस्टन्स भेटतील. तर या ठिकाणी 25,200च्या खाली जर आपण या ठिकाणी सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी आपल्याला एक मिळते 25,300ला. म्हणजे ऑप्शन चेनच्या माध्यमातून आपल्याला 25,300चा एक रेजिस्टन्स पाहायला मिळतो. ओके, 25,300चा रेजिस्टन्स निघाला तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट मला या ठिकाणी दिसतोय 25,500ला. ओके, ऑप्शन चेनच्या माध्यमातून दुसरा रेजिस्टन्स कोणता भेटतोय आपल्याला, 25,500चा भेटतो. आणि 25,500चा निघाला तर डायरेक्ट या ठिकाणी एक मला रेजिस्टन्स दिसतोय, तो 25,700ला दाखवतो. ओके, आणि 25,700च्या नंतर पहा मी काय बोलतो, 25,700च्या नंतर डायरेक्ट आपल्याला 26,000चा रेजिस्टन्स भेटतोय आणि या रेजिस्टन्सला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दिसतोय. ओके, तर असे टोटल 4 रेजिस्टन्स आपल्याला निफ्टीमध्ये प्रामुख्याने या आठवड्यात दिसत आहे. ओके, आता जसं आपण रेजिस्टन्स पाहिलं तसं सपोर्ट ऑप्शन चेनच्या माध्यमातून काय भेटतंय ते पाहूया. तर या ठिकाणी 25,200च्या वरती जर आपण विचार केला तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट मला या ठिकाणी दिसतो. ओके, 25,000ला. ओके, कितीला दिसतोय, 25,000ला. 25,000चा ओपन इंटरेस्ट खूप महत्वाचा आहे, कारण टेक्निकली आणि ऑप्शन चेनच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एकच सपोर्ट मिळालेला आहे. ओके, तर हा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. हा जर सपोर्ट तुटला तर निफ्टीमध्ये सेलिंग वाढणार आहे आणि निफ्टी पुढील सपोर्ट कुठला दिसतोय आपल्याला, या ठिकाणी 74,515चा दिसतोय आणि या ठिकाणी 75. तर आपण 74चाच पकडणं गरजेचं आहे. ओके, कारण थोडासा 100 पॉईंटचा गॅप आहे, तो 24,800चा दाखवतो. ओके, दुसरा सपोर्ट 24,800चा आणि 24,800चा निघाला तर त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी एक आपल्याला दिसतोय 24,700ला आणि 24,500ला. पण 24,500चा 24,700 पेक्षा जास्त दिसतोय, त्याच्यामुळे आपण ऑप्शन चेनच्या माध्यमातून 24,500चा सपोर्ट थर्ड पकडायचा आहे. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणे गरजेचे. तर आता आपण निफ्टीच्या टेक्निकली आणि ऑप्शन चेनच्या माध्यमातून लेवल पाहिले, तशा आता बँक निफ्टीच्याही पाहूया. चला, आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे. ओके, बँक निफ्टी पण या आठवड्यात स्वस्तच चाललेला आहे आणि आज गुरुवारी बँक निफ्टी जो क्लोज झालेला आहे तो 51,473ला झालेला. ओके, या ठिकाणी 51,473ला झालेला आहे. या ठिकाणी बँक निफ्टीला सुद्धा ही ट्रेड लाईन बसलेली आहे. ओके, या जर ट्रेड लाईनला पाहिलं तर बँक निफ्टीनं पण ट्रेड लाईनला तोडलेले आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, 51,000च्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी येत नाही तोपर्यंत त्याच्यावर अग्रेसिव्हली निगेटिव्ह व्ह्यू ठेवून, जर एकदा का 51,000 हा जर सपोर्ट बँक निफ्टीनं तोडला तर थोडंसं बँक निफ्टीमध्ये अग्रेसिव्ह व्ह्यू ठेवायला काही हरकत. हा जर सपोर्ट तुटतोय तर त्याच्यानंतर पुढचा सपोर्ट आपल्याला 50,700चा. ओके, कितीचा, 50,700चा आहे आणि 50,700च्या नंतर 50,500चा थर्ड सपोर्ट दाखवतोय. ओके, थर्ड सपोर्ट हा दाखवतोय, तो थोडासा जवळ आपल्याला सपोर्ट दाखवतोय. पण 50,500चा जर सपोर्ट तुटला तर निफ्टीमध्ये अजूनही सेलिंग प्रेशर वाढणार आणि निफ्टी डायरेक्ट 50,000कडे चौथ्या सपोर्ट कडे येण्याचा प्रयत्न केला. ओके, परंतु एज पर पाहिलं जर
निफ्टी किंवा बँक निफ्टीमध्ये ज्या प्रकारे चाललेली मुवमेंट त्यानुसार आपल्याला 50,500च्या खाली बँक निफ्टी या आठवड्यात येईल असं कुठेही चिन्ह दिसत नाही. ओके, आता हे झाले सपोर्ट. तसंच वरच्या साईडला बँक निफ्टीला रेजिस्टन्स कोणते असणार आहेत ते आपण पाहून घेऊया. तर वरच्या साईडला पहिला जो रेजिस्टन्स असणार आहे तो लक्षात घ्या 51,725 चा असणार आहे या ठिकाणी. ओके, आणि 51,725 चा निघाला तर आपल्याला 52,000चा दुसरा रेजिस्टन्स मिळेल आणि 52,000चा निघाला तर डायरेक्ट 52,500चा आपल्याला रेजिस्टन्स बँक निफ्टी मध्ये असणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ओके, वरच्या साईडला जर बँक निफ्टीला यायचं असेल तर 50,000 51,000चा सपोर्ट हा खूप महत्वाचा सपोर्ट आहे. याला सपोर्ट घेऊनच वरती यावं लागणार आहे. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं. ओके, आता आपण टेक्निकली लेवल पाहिले बँक निफ्टीच्या, तशाच ऑप्शन चेनच्या माध्यमातून आपल्याला काय लेवल भेटतायत बँक निफ्टीच्या त्या एकदा पाहूया. चला, आता माझ्या समोर बँक निफ्टीचे ऑप्शन चेन आहे. ओके, 51,700 हा ऍट द मनी आपल्याला दाखवतोय. ओके, तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम रेजिस्टन्स समजून घेऊया बँक निफ्टीचा. तर या ठिकाणी सर्वात जास्त ओपन इंटरेस्टचा विचार केला तर या ठिकाणी मला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवतोय 52,000. ओके, म्हणजे ऑप्शन चेनच्या माध्यमातून 52,000चा पहिला रेजिस्टन्स दाखवतोय. त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर मला या ठिकाणी दाखवतोय तो 52,500 ला दाखवतोय. ओके, हा दुसरा रेजिस्टन्स. आणि या ठिकाणी डायरेक्ट सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी मला दाखवतोय 53,000 ला, म्हणजे हा थर्ड रेजिस्टन्स बँक निफ्टीसाठी दाखवतोय. ओके, आता आपण रेजिस्टन्स पाहिले तसं सपोर्ट ही पाहूया. या ठिकाणी 51,600च्या वरती पुट साईडला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे दिसतोय तर या ठिकाणी दाखवतोय 51,400 हा पहिला सपोर्ट दाखवतोय. 51,400च्या नंतर मला या ठिकाणी दुसरा दाखवतोय 51,000चा. ओके, दुसरा सपोर्ट 51,000चा दाखवतोय आणि 51,000च्या नंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी पाहिला तर थर्ड सपोर्ट जो दाखवतोय तो 50,500 ला दाखवतोय. ओके, 50,500 ला आपल्याला थर्ड सपोर्ट या ठिकाणी बँक निफ्टीसाठी आपल्याला दाखवत आहे. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं. ओके, तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीच्या दोन्ही लेवल दिलेले आहेत. ओके, म्हणजे टेक्निकली पण दिलेले आहेत आणि ऑप्शन चेनच्या माध्यमातून पण दिलेले आहेत. व्यवस्थित फक्त लक्ष ठेवायचं आहे त्याच्यावर, त्याच्यानुसार तुम्हाला काम करायचं आहे. कारण निफ्टी आणि बँक निफ्टी पाहिलं तर थोडंसं स्वस्त काम करतायत. तर हे स्वस्त का काम करतायत त्याच्या एक कारण आहे. ते म्हणजे काय आहे, ते महत्वाचं कारण आहे की या आठवड्यात निफ्टीचा जो विक्स इंडेक्स आहे तो सध्या चालू आहे विक्स 14.21. ओके, विक्स थोडासा कूल असल्यामुळे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय होत आहे की आपल्याला मुवमेंट जास्त पाहायला मिळत नाही. ओके, थोडासा हा जर 15-16 कडे गेला तर थोडासा आपल्याला मुवमेंट पाहायला मिळू शकते. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, तसंच हा विक्स जसा आपण पाहिला तसा पीसीआर काय आहे तो आपण पाहूया. पीसीआर जर पाहिला तो 0.919 असा चालू आहे. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं. परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो की गणपती बाप्पा घरी येत आहेत, मार्केट सुस्त आहे, मोठं टार्गेट ठेवून तुम्ही मार्केटमध्ये काम करू नका. कारण थोडंसं मार्केट सुस्त असल्यामुळे मुवमेंट देत नाही आणि मुवमेंट न दिल्यामुळे जर तुम्ही काम करत असाल तर कॉल पुट मधले प्रीमियम डिके होत आहेत. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे. तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजली असेल अशी एक आशा बाळगतो. त्याचबरोबर आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर लाईक आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.